हॉटेलसारखं गार्लिक चिकन घरी बनवा, ते पण इतकं टेस्टी की बाहेरचं गार्लिक चिकन विसराल आणि सारखं म्हणाल की बाहेर जायची काय गरज आहे, मी घरीच बनवते ना. ज्यांनी ट्राय केलं ते फॅन झाले. तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो. इथे चिकन घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्यासाठी लागणारी सामग्री सांगते. काश्मीरी लाल तिखट मसाला घेतलेला आहे, हळद, तंदुरी मसाला चिकनचा, चाट मसाला, फूड कलर, मीठ, 4 मिरच्या ओबडधोबड मिक्सरमधून फिरवून घेतलेल्या आहेत आणि आलं लसूण पेस्ट, अर्धा लिंबू. आपण घेतलेले सर्व मसाले आता ह्याच्यात टाकून घ्यायचे. आता या मसाल्यांमध्ये आपण लिंबू पिळून घेऊया. असं मिक्स करून घ्यायचं मस्तपैकी. असं मिक्स करून झालं की थोडंसं तेल टाकून घ्यायचं. 2 पळी तेल टाकून घेतलेलं आहे. असं सर्व मिश्रण एकजीव करून मॅरिनेट करण्यासाठी ठेवून देऊया. आता आपण या मिश्रणात चिकन टाकायचं आणि तुमच्याजवळ जर वेळ असला ना तर तुम्ही 2 तास मॅरिनेट करण्यासाठी ठेवू शकता. आमच्याजवळ वेळ कमी आहे म्हणून आम्ही लगेचच मॅरिनेट करून रेसिपी बनवायला घेतली आहे. आता आपण 15 मिनिटासाठी ह्याला मॅरिनेट करून घेऊया. भेटूया 15 मिनिटानंतर. आता मम्मी ह्याच्यावर बटर टाकत आहे कारण आपल्याला बटर गार्लिक करायचं आहे ना चिकन. इथे जास्त बटर वापरण्याची गरज नाही, थोडंसंच बटर इथे लागणार आहे. नंतर अधिक बटर आपल्याला पुढे लागणार आहे. असं बटर वितळलं की त्यामध्ये आपण मॅरिनेट केलेले हे चिकन टाकून द्यायचे. असे सगळे मम्मीने टाकून घेतलेले आहेत. आता आपण याला 2 मिनिटासाठी झाकून ठेवूया. गॅसची फ्लेम मोठी करायची आणि मोठ्या फ्लेमवर ह्याला एक साईड भाजून घ्यायची. हे बघा, चिकनला स्वतःचं पाणी असतं ना, त्या पाण्यामध्येच आपलं चिकन व्यवस्थित असं शिजलं जातं. हे बघा, जवळून दाखवते, काय भारी वाटतंय बघा. आता आपण ह्याला 10 मिनिटासाठी शिजत ठेवणार आहोत. असं अधूनमधून ह्याला अलटून पलटून घ्यायचं, चेक करत. आपलं चिकन शिजलंय की नाही हे माहिती पडतं मग. ह्याला आता आपण बाजूला ठेवूया एक 5 मिनिटासाठी. आता मी ते एक पॅन ठेवलंय, त्यामध्ये ना आपण बटर टाकून घ्यायचं. बटर चांगलं मेल्ट झालं की त्यावर भरपूर असा लसूण बारीक चिरून घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा. गुलाबी रंगावर आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. त्यात 3 हिरव्या मिरच्या मधून कापून घेतलेल्या आहेत, त्या टाकून घेतलेल्या आहेत. त्यांना पण व्यवस्थित असं आपण हलवून घ्यायचं आणि आपण जे आता ह्याला आपण व्यवस्थित ह्याच्यात मिक्स करून घ्यायचं. मिक्स करताना आहे ना त्यावर थोडीशी अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि अर्धा लिंबू पिळून घ्यायचा.
आता आपल्या इथं बटर गार्लिक चिकन तयार झालेलं आहे. आता हे आपण काढून घेऊया. मैत्रिणींनो, अगदी घरगुती साहित्यात हॉटेलसारखी चव आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडला? अशा प्रकारे आपलं बटर गार्लिक चिकन तयार झालेलं आहे. तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.